ते निवडणुकीच्या निकालानंतर कुणाचा बालेकिल्ला हे समजून येईल। जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तो प्रत्येकजण आपापले दावे करत राहणार। आता जे अमित शाह साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे निकालानंतर महायुतीचा कसा बालेकिल्ला हे सिद्ध होईल। अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा किंवा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं म्हटलंय। काय नेमकं वाटतंय? आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटील यांनी म्हटलं की हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला राहणार आहे। तर ठीक आहे, आता ते निवडणुकीच्या निकालानंतर कुणाचा बालेकिल्ला हे समजून येईल। जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तो प्रत्येकजण आपापले दावे करत राहणार। आता जे अमित शाह साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे निकालानंतर महायुतीचा कसा बालेकिल्ला हे सिद्ध होईल। दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस काल बोलताना म्हटले की लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जी मतं आहेत ती आम्हाला जितकी पाहिजे होती तितकी मिळालेली नाहीत लोकसभेला, विधानसभेला याचं बदल होईल अशी अपेक्षा आहे। नाही, मी काय ते म्हणजे वाचलं नाही। आता ते नेमकं काय बोलले याची माहिती घेऊन तुम्हाला याच्यावर मी प्रतिक्रिया देईन। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।